1 जानेवारी. किती जादू असते ना या तारखेमध्ये. जसा घड्याळात 12चा टोला पडतो, आपल्याला वाटतं की आपलं जुनं आयुष्य संपलं आणि आता एक नवीन मी जन्माला आलोय. या वर्षी मी 10 किलो वजन कमी करणार. या वर्षी मी रोज वाचणार. या वर्षी मी बिझनेस सुरू करणार. आपण उत्साहाने जिमची मेंबरशिप घेतो, नवीन डायऱ्या विकत घेतो आणि पहिले काही दिवस अगदी वाघासारखे जगतो. पण मग कॅलेंडरची पान उलटतात. जानेवारी संपतो, फेब्रुवारी येतो आणि 15 फेब्रुवारी पर्यंत त्या उत्साहाचा फुगा फुटलेला असतो. जिम रिकामी होते, डायरी कोपऱ्यात धूळ खात पडते आणि आपण पुन्हा आपल्या जुन्या कम्फर्ट झोनमध्ये जाऊन बसतो. आकडेवारी सांगते, जगातले 80% न्यू इयर रेझोल्युशन्स फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुटतात. या दिवसाला अनधिकृतपणे क्वार्टर्स डे म्हणजे सोडून देण्याचा दिवस म्हटलं जातं. पण असं का होतं? आपण खोटे असतो का? आपली इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर कमी असते का? नाही मंडळी, तुमची चूक नाहीये. चूक तुमच्या पद्धतीची आहे. चूक तुमच्या मेंदूच्या वायरिंगची आहे. आज आपण मेंदूच्या आत डोकावून बघणार आहोत की 15 फेब्रुवारीला नक्की असा काय गेम होतो आणि यातून बाहेर पडून जे टॉप 1% लोक आहे ते त्यांचे संकल्प कसे पूर्ण करतात. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त संकल्प करायला नाही, तर ते पूर्ण करायला शिकवणार आहे. 1. डोपामिनचा सापाळा. संकल्प का तुटतात हे समजण्याआधी आपल्याला आधी हे बघावं लागेल की संकल्प करताना आपल्याला इतकं भारी का वाटतं. जेव्हा तुम्ही 31 डिसेंबरला डायरीत लिहिलं, मी रोज पहाटे 5 वाजता उठणार, तेव्हा तुमच्या मेंदूने लगेच केमिकल रिलीज केलं. त्याचं नाव आहे डोपामिन. डोपामिन हे रिवॉर्ड केमिकल आहे. मेंदूला वास्तवात काम करणं आणि कामाची फक्त कल्पना करणं यातला फरक कळत नाही. जेव्हा तुम्ही फक्त प्लॅन बनवता तेव्हाच मेंदूला असं वाटतं की अरे वा, आपण जिंकलो. तुम्हाला काम न करताच यशाचा आनंद मिळतो. याला म्हणतात फॉल्स होप सिंड्रॉम. तुम्ही त्या फिलिंगच्या प्रेमात पडता. पण जेव्हा 1 जानेवारीला सकाळी 5चा अलार्म वाजतो तेव्हा डोपामिन नसतं. तेव्हा फक्त कष्ट असतात आणि तुमचा मेंदू, जो सुखाचा गुलाम आहे, तो म्हणतो, नको रे बाबा, हे नकोय आपल्याला, झोपून राहू द्या. म्हणजेच तुम्ही संकल्प पूर्ण करण्याच्या प्रोसेसवर प्रेम करत नव्हता. तुम्ही फक्त संकल्पाच्या कल्पनेवर प्रेम करत होता. 2. मेंदूला बदल आवडत नाही. दुसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे विज्ञानातील एक कन्सेप्ट, होमिओस्टॅटिस. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं शरीर आणि मेंदू यांना बदल आवडत नाही. त्यांना जैसे थे राहायला आवडतं. तुमच्या शरीराचं तापमान 37 डिग्री असतं. बाहेर कितीही थंडी वा ऊन असो, शरीर हे तापमान 37वर ठेवण्याचाच प्रयत्न करतं. अगदी तसंच सवयींचं आहे. जर तुम्हाला 10 वाजता उठायची सवय असेल आणि तुम्ही अचानक 5 वाजता उठलात, तर मेंदूला वाटतं काहीतरी गडबड आहे. मेंदू धोक्याची घंटा वाजवतो. याला लिंबिक फ्रॅक्शन म्हणतात. तुमचा मेंदू तुम्हाला जुन्या सवयींकडे ओढण्याचा सर्व शक्तीपणाला लावतो. तुम्हाला थकवा येईल, आळस येईल किंवा कारणं सुचतील. फेब्रुवारी येईपर्यंत तुमची इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर संपलेली असते आणि मेंदूची जुनी सर्किट पुन्हा जिंकतात. लक्षात ठेवा, इच्छाशक्ती ही मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. ती दिवसभर वापरून संपते. तुम्ही फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर वर्षभर चालू शकत नाही. 3. व्हॉट द हेल इफेक्ट. आता आपण एक अशा सायकोलॉजिकल इफेक्ट बद्दल बोलूया जो कदाचित तुमच्या सोबतही झाला असेल. तुम्ही संकल्प केलाय की नो शुगर, साखर खायची नाही. तुम्ही 5 दिवस कंट्रोल करता, पण 6व्या दिवशी मित्राच्या बर्थडेला तुम्ही चुकून एक छोटासा केकचा तुकडा खाता. आता काय होतं? तुम्हाला गिल्ट म्हणजे अपराध बोध येतो. तुम्हाला वाटतं, शिट, माझा संकल्प तुटला, आता सगळं संपलं. आणि मग तुम्ही म्हणता, जाऊ दे आता, आजचा दिवस तरी खाऊन घेऊ, उद्या बघू. व्हॉट द हेल, लेट्स इट एव्हरीथिंग. आणि तुम्ही एक तुकडा खाण्याऐवजी पूर्ण केक खाऊन टाकता. सायकोलॉजिकल मध्ये याला द व्हॉट द हेल इफेक्ट म्हणतात. एक छोट्या चुकीमुळे आपण पूर्ण ध्येय सोडतो. पण विचार करा, जर तुमच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि स्क्रीनला छोटा क्रॅक गेला, तर तुम्ही पूर्ण मोबाईल रागाने जमिनीवर आपटून फोडता का? नाही ना. मग एका दिवसाच्या चुकीसाठी तुम्ही पूर्ण वर्षाचा संकल्प का मोडता? 15 फेब्रुवारीला हेच होतं. लोक 1-2 दिवस चुकतात आणि मग कायमचे थांबतात. 4. सिस्टीम विरुद्ध गोल. गोल वर्सेस सिस्टम. मग यावर उपाय काय? संकल्प करायचेच नाहीत का? उपाय आहे. गोल विसरा आणि सिस्टीम बनवा. हे खूप महत्वाचं आहे. नीट ऐका. वजन कमी करणे हे गोल आहे, पण रोज संध्याकाळी 30 मिनिटे चालणे ही सिस्टीम आहे. पुस्तकाचे 100 पाने वाचणे हे गोल आहे, पण झोपण्यापूर्वी 10 मिनिटे वाचणे ही सिस्टीम आहे. जेव्हा फक्त तुम्ही गोलवर फोकस करता, उदाहरणार्थ 10 किलो वजन कमी करणे, तेव्हा जोपर्यंत ते 10 किलो वजन कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःबद्दल अपयशी वाटतं.
पण जेव्हा तुम्ही सिस्टीमवर फोकस करता, तेव्हा प्रत्येक दिवशी जेव्हा तुम्ही ती छोटी ॲक्शन घेता, तेव्हा तुम्हाला जिंकल्यासारखं वाटतं. 15 फेब्रुवारीला तेच लोक टिकतात ज्यांच्याकडे फक्त स्वप्न नाहीत, तर रोजची प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आहे. 5. ओळख बदला, आयडेंटिटी शिफ्ट. आणि शेवटची सर्वात पॉवरफुल टीप, याला आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे ओळख बदलणे म्हणतात. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करणारा माणूस म्हणून बघाल, तोपर्यंत सिगारेट सोडणं कठीण जाईल. स्वतःला सांगा, मी स्मोकर नाहीये, आय एम नॉट अ स्मोकर. फरक समजतोय. जेव्हा तुम्ही म्हणता मी वाचायचा प्रयत्न करतोय, तेव्हा मेंदूला ऑप्शन मिळतो. पण जेव्हा तुम्ही म्हणता मी एक वाचक म्हणजे रीडर आहे, तेव्हा वाचणं ही तुमची ओळख बनते. माणूस आपल्या ओळखीच्या विरोधात कधीच जात नाही. तुम्हाला जे व्हायचंय तसं ऍक्ट करायला सुरुवात करा. हेल्दी व्यक्ती या परिस्थितीत काय करेल, हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तसंच वागा. आजच सुरुवात करा. रिस्टार्ट नाव. तर मंडळी, आज कॅलेंडरमध्ये कोणतीही तारीख असो, 15 फेब्रुवारी असो किंवा 25 डिसेंबर, जर तुमचा संकल्प तुटला असेल तर तो फेलियर नाहीये, तो फक्त एक डाटा आहे. तो सांगतोय की तुमची पद्धत चुकीची होती. स्वतःला माफ करा. व्हॉट द हेल इफेक्ट मध्ये अडकू नका. मोठा डोंगर चढण्याऐवजी फक्त आजची एक छोटी पायरी चढा. उद्या सकाळी 5 वाजता नाही उठलात, काही हरकत नाही. 5:30 ला उठा, पण थांबू नका. सातत्य म्हणजे परफेक्ट असणं नाही, तर पडल्यानंतर पुन्हा उभं राहणं आहे. चला तर आपण सगळे मिळून पुन्हा रिस्टार्ट करूया. आयुष्यात या गोष्टीकडे कधीच लक्ष देऊ नका. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माइंडसेट सोबत. धन्यवाद.